हे माझी गाडी कुठे आहे बरं? 4 चाकी गाडी अशी अशी हाणणार ह्या गावातली ना वर पावलात परत पट्ट्याला पट्ट्याला म्हणतात पट्ट्याला. काय झालं रे? असं का करतोय तू? कोण आहे तू? अरे मी चिव. मला कोणची नाही चिव? ओळखलं. अरे आपल्या गावातलं चिव. 4-5 चिव माहिती तुम्हाला. हो आपण ना फुल एन्जॉय केला आज आपल्यासारखा या गावात तू पिऊन आलाय काय? आहे. थोडी आज मित्राचं लग्नाची पार्टी होती. नका का माझं लगीन जमाना पण मित्राचं लग्न आज जमलं. फुल एन्जॉय केला आज. तू किती वर्षाचा झालाय? मी 26 वर्ष झालं माझं. बरोबर. तू दारू पिता मग तुला कोण पोरगी देतय का? अरे तुझ्या आई बापाने तर शेतात काम करून आता मरायला लागल्यात. हो आई बापाचं ते कामच आहे शेतात काम करणं. आपल्याला त्यांनी नाव माझं राजा ठेवलं. आपण राजाने राहणार. अरे लय राजा करू नको. हो तुला आता कोण पोरगी देई ना. तुझ्या आई बापाला काय झालं परत तू एकटा कसं जागणार आहे? नाही पोरी द्या नाही म्हणूनच दारू पिलो मी. माझं काय कमी होतं सांग बरं. मला सगळी डावालते मग त्यामुळं आपली एकच आहे मुझे पीने का शौक नहीं. मग कशाला पिऊन बसलाय? मेरे को पीने का शौक नहीं. तू गम भुलाने को तू काय माझी आजी बनू नको. आपल्याला टेन्शन आले तू काय टेन्शन देऊ नको. तू तुझ्या मार्गाने जा. तू तुझं मूर्त राहणार. मला काय सांगायचं हो आपण आज फुल एन्जॉय केलाय. अरे तू काम धंदा कर आणि तू काय म्हणतोय मी दारू पित नाही तरी बी कोण पोरगी देणार. रोज रात्री ज्याला टल्ली होऊन येतोय आणि तुला कसं बरं कोण पोरगी द्यायचं? काम धंदा सकाळ धरणं केलं. काय काम करतो? सकाळी उठतो हात घासतो आंघोळ करतो वा चांगलं काम. फिरायला जातो. समाजसेवा हीच आपलं ही ह्याच्यापेक्षा मोठं काय समाजसेवा काम आहे करतो सांग बरं. अजून माणसाची मदत वा, करतो. वा, दारू कुणा नसली तर गावात तू देतो. पट्ट्या पोच करतो. अरे तू दारू पोचवतो पण ती माणसं बायकांना हाणतात. त्या बायकांच्या किती बदुवा तुला किती लागत असतं. हाय का तुला विचार बोल ना तुला लग्न जमाना. त्या बाया तिकडे बोंबलत जातात माहेरला. त्यांनी बघितली माणसाची पोरगी एक तरी त्यांनी पोरगी पहिल्याच नसती दारू दिली. त्यामुळेच मी बी असं तू चांगला वागला तू त्यांच्या नवऱ्याला समजून सांगितलं नका पिऊ दारू तर येतात ना तर तुला पोरगी दाखवते. आपल्याला काय करायचं नाही. आपलं एकच समाजसेवा करायची. गावात मदत करायची. कुणाला दारू लागली समाजसेवा वा. चकना पिकना लागला तर आणून द्यायचं. हेच आपल्यासाठी भारी उत्तम उदाहरण आहे. आपण असं निवांत राहायचं. काय बाप काय करतो. अरे जर तू असं करायला लागला तर तुला बघून ती लहान रेगरा आपल्या गावातल्या पोरांना काय भेटणार तुझ्याकडनं आदर्श? आम्हाला काय आदर्श द्यायची गरज आहे. आम्ही सोलंबी आहे. आम्ही स्वतः आम्हाला कोण आदर्श द्यायचं नाही. म्हणजे तुझं ठरलंच आहे का तुला वाया जायचंय का लोकांसारखं? आपल्याला जगाचं काय करायचं माझं वाया जात नाही. आपण फक्त एन्जॉय करतो. अरे मी तुला आताच नाही नवं का सांगितलं. जर तुझे आई बाबा एवढे रोज रानात मरतात तुझ्यासाठी तुझं चांगलं हो तुझा संसार थटवा आणि तू असं काय करतोय बरं? काय केलं आहे बापाने माझ्यासाठी? रोज तुझ्यासाठी कामाला जातात म्हणून 2 वेळची भाकर खातोय ना तू. मी काय काम करत नाही. पट्ट्या भरपूर काम केलंय ना सुद्धा. मग काय आई बाबा एवढं कमवतात आणि ती पैशाचं तू दारू देतो वय लोकांना. ती काय समस्या आहे हाय ना? मग ती मला रोज पाचतात मी त्यांना पाजलं म्हणून काय होतं तेव्हा. मला रोज पाचतात वा. तुझं माहिती तू असलीच आहे खोडसाव. तू काही शब्द खोडसाव? बोलू नको. तो का आता मला जर राग आला का नाही तो पुऱ्यात बोलून राहिले. आता मला झोपायचे. खाला माझी तू आणि बरं काय मी तू सांगतो तू चांगली हान मला तुला दाखवतेच आता. तुमच्यासारख्या दारुड्या लोकांना कोणी ना कोणी आजकाल थांबवायलाच पाहिजे. त्याशिवाय पुढच्या पिढीला कसा आदर्श भेटणार? थांबवणारे आमची संघटना दारुड्यांची. तुम्हाला हात लावून द्यायचं नाही आमच्या सारख्यांना. आमचे तो सगळे तरुण गंग आहे. आमचे सगळे उगवते नेतृत्व आहे आमचे. दारू आपल्या आयुष्यात काय राहिलं नाही. टाकायची कधी मध्ये निवांत राहायचं. तुला टाकायला पैसे कोण देतो सांग मला रोज? आम्हाला मस्त आमचं इलेक्शन जर असलं का नाही आम्हाला तर गरजच नाही. मरणाचा पैसा. बरं मला सांग की तुला दारू देतात बरोबर? हा देतात. मग त्या बदल्यात तू त्यांना रोज दारू देतो हाय का? रोज देतो पण ते तुला कधीतरी देतात पण तू त्यांना रोज देतो. रोज
नाही देतो. नाही नाही, आपल्याला मित्रांना द्यावं लागते आणि मित्रांच्या मित्राला द्यायची, नाही तर दारू नाही दिली का नाही मैत्री 2 राहत टाइम नाही. तू त्यांना दारू देतो का नाही रोज? देतो का नाही? की तुला कधीतरी दिवसात नाही एकदा देतात, बरोबर बरोबर देतो. हा, आता तू जे त्यांना दारू देतो ते कुणाच्या पैशाने देतो? आई बाबाच्या पैशाने, बरोबर? देतो. आणि आता तुझे आई बाप रोज रानात काम करते, ते आता म्हातारे झालेत, नाही, नाही. त्यांना काय झालं? तू कुणाच्या पैशाने दारू देणार? माझी चूक कळली आता मला, चुकात इथनं पुढं मी आहे का नाही दारू घेणार नाही. बर, काय इथनं पुढं मी कोणाची दारू घेणार नाही. स्वतःच्या आईबापाकडून पैसे घेऊन स्वतः प्यायचे, टेन्शन घ्यायचं नाही कोणाचे. अरे नालाय का, तुला कसं समजायचं? काय नाही, तो तुझं भाषण तिकडे दिल्लीला जाऊन दे. आता स्वतःच्या आई बापाच्या पैशाने पेणार, बरोबर? आणि आई बापाला तर काय सांगतो, कोणाच्या पैशाने पेणार? काय मित्र म्हणून तुला काय भाव द्यायचे का? तुला कधीतरी ती तुला पाचतात आणि तू त्यांना रोज पाचतो. तू नाही पाचलं मग ती तुला देणार का? त्यांचं काय काय व्हाय ना, आता काय कर माहिती का, एक काम कर, तुला सांगतो, तुझं तुझं बोललेलं सार्थक जाईल. आमच्या घरी आहे तिथं जा, आमच्या घरापाशी बाथरूम आहे तिथं, तर मी अर्धी मोटर ठेवली, ती घेऊन ये आणि त्या जर तू दिली, तुझं चांगलं होईल आणि तुझं लग्न लवकर होईल. अरे मी अंग टाकतो. या दारूच्या नादात किती जणांचे संसार वाया गेल्यात, हाय का माहिती तुला? नाही काय ना, झोपताय? उठ. त्यात माझा नंबर आहे. तुझा संसार झाला नाही, कुठं तुझा नंबर आहे? काय का फेकतोय? तू जातो टेन्शन, दारूची कटरा नाही. बघ, तुझी दारू तर मी काय आणूनच देणार नाही. आजच्या पिढीला कुणा ना कोणतरी सुधारायलाच पाहिजे. जा जा, तुझी दारू आता मी एकटीच, लय प्रेम आहे ना दारूवर. भाषण तिकडं इलेक्शन मध्ये जा. अरे उठ, उठ द्या, उठ जरा, उठ 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 उठ. तू तिकडं भाषण तिकडं इलेक्शन मध्ये कमी पडतात बाया बोलायला, 400-500 रुपये तुला मिळतं काय, त्यामुळे तू काय डोखावू नको. मला भेट लागली झोप, 2 दिवस गेलो कामात. तुला काहीच वाटत नाही कर तुझ्या आई बापाचं एवढं रात्यात राहणार तरी? काय केलं आई बापाने माझं, काय केलंय मला? तू कुठं कामाला जातो का? आई बापाने माझ्यासाठी काहीच केलं नाही, मला असं मोकळा सोडून दिला. 2 टायमाची भाकरी कुणाच्या पैशाच खातो? ही चांगली 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 कपडे कुणाच्या पैशाचे? त्यांचं कर्तव्य ते. अरे आमचं बापू एवढे दिवस झालं लग्नापासून, काय जन्मल्यापासून अजिबात दारूला हात नाही लावला. बाकीचे सोनानं चांगलं झालंय आमचं. आता बापू तुमच्या आईचं ऐकतो सगळं, म्हणून तर तुमचा बापू तुला चांगला वाटतो. आमच्या सारखं नाही ऐकलं तर तुम्ही म्हणला असता बापू लय वाईट आहे म्हणून. ऐकून घे, तू दारू सोडणार आहे का नाही? नाही सोडणार मी. जा, एक वेळ आई वडिलाला गावाला सोडून पण दारू नाही सोडणार. आणि आई वडिलाला काय झालं? कोणाच्या पैशाचं खायचंय, कोणाच्या पैशाचं कपडे घालायचंय, कोणाचं काय करणार? अमर अमर अमर, ऐकू येतंय का तुला? अरे उठ की, बघ दिसतंय का? जरा डोळा उघड. देवा, काय झालंय आजच्या पिढीला? किती चांगला पोरगा होता, ह्याच्याकडनं लोक आदर्श घ्यायचे. काय झालं देवा? तुलाच कोणच्या ना कोणच्या रूपात येऊन आजच्या पिढीला थांबवायचंय रे बाबा. चला आता ह्याच्या बापूला बोलून ह्याला घरी नाही लावते. आता उतरले का ना तुझ्या दारूची नशा? प्रेक्षकच सांगते आणि माझी दारूची ऍक्टिंग कशी झाली ती. तर प्रेक्षक मित्रांनो, आम्ही हा व्हिडिओ दारूबंदीसाठी किंवा दारूमुळे संसार किती उद्ध्वस्त होता त्याच्यासाठी काढला होता. तर खरंच दारू पिणे खूप समाजासाठी आणि जो माणूस दारू पितो त्याच्या परिवारासाठी खूप घातक आहे. तुम्ही बघितलं असताना एखादा माणूस जर दारू पिला तर त्याचे आई वडील, भाऊ, त्याची बायको, मुलांना किती वाटतं, आणि त्याच हेतूने आम्ही हा व्हिडिओ तयार केला. आता जी माणसं दारू पितात त्यांच्यासाठी तर ती खूप हानिकारकच असते, पण त्याच्यामुळं त्याच्या परिवारावरती सुद्धा म्हणजे खूप संकट येतं आणि त्याची हानी समाजाला सुद्धा बसते. हा. आता एखाद्या दारुड्याला आपण जर विचारलं की बाबा दारू का पितो, तर ती म्हणतो की दारू नाही पिल तर माझा अंग थरथर करतो. म्हणजे एवढी माणूस सवय लावून येतं. तशी सवय कष्ट करण्यासाठी लावा, अभ्यास करण्यासाठी लावा, आईवडिलांना चांगलं बोलण्यासाठी लावा, समाजात अशा गोष्टी चांगल्या त्यासाठी लावा. तर आमचा हेतू हाच होता की निश्चित आमचं व्हिडिओ बघून थोडी जरी माणसं दारू प्यायला सोडून दिलं तर ते आमच्यासाठी आम्ही खूप केलेलं आम्हाला बरं
वाटेल आमच्या मनाला. व्हिडिओचं केलेलं आम्हाला बरं वाटेल. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल